काही दिवसांपूर्वीच राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हाती आले. यात लातूरमध्ये सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला. या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर, त्यानंतर 2017मध्ये भाजपचा एकहाती गड असलेला लातूर आता 2026मध्ये एका वेगळ्याच वळणावरती उभा आहे. यावेळेस सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आली असली तरी सत्तेच्या चाव्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या हातात गेल्या आहेत. 23 जागा जिंकून काँग्रेस लातूरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर मागच्या वेळी 36 जागा जिंकून बहुमताने जिल्हा परिषद आणणारी भाजप आता थेट 18 जागांवरती आले आहे. पण यात सर्वात विशेष कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे. मागच्या वेळी 5 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने यावेळेस थेट 12 जागा जिंकून किंगमेकर बनले आहे. काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना अजित पवारांच्या पक्षाची मदत घ्यावीच लागणार आहे. नक्की काय घडतंय लातूरमध्ये? कुणीच सत्ता स्थापन होणार? भाजप, काँग्रेस की राष्ट्रवादी? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 2017ची निवडणूक तुम्हाला आठवत असेल, तेव्हा भाजपने 36 जागा जिंकून लातूर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला होता. पण 2026च्या या निवडणुकीत चित्र पूर्णपणे पालटलं आहे. यावेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 59 जागांच्या या महासंग्रामात काँग्रेस 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 18 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण खरी गंमत तिथेच आहे. बहुमतासाठी 30 हा आकडा पार करावा लागतो आणि तो आकडा गाठण्यासाठी आता राष्ट्रवादीची मदत अनिवार्य झाली आहे. आता पाहूया कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली. लातूर तालुका, एकूण जागा 8. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा हा बालेकिल्ला. तिथे काँग्रेसने 5 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने 2 जागा मिळवल्या, तर 1 जागा इतर उमेदवाराकडे गेली आहे. या तालुक्यात लातूर शहर विधानसभेत काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख आमदार आहेत, तर लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश काराण निवडून आलेले आहेत. निलंगा तालुका, एकूण जागा 8. माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा गड. इथे भाजपने 4 जागा जिंकून वर्चस्व राखले, तर काँग्रेसला 2 जागांवरती समाधान मानावं लागलंय. राष्ट्रवादी आणि इतर प्रत्येकी 1 जागेवर विजयी झाले आहेत. येथे 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अहमदपूर आणि चाकूर हे 2 तालुके या निवडणुकीचे खरे टर्निंग पॉइंट ठरले आहेत. अहमदपूरमध्ये 6 पैकी 3 जागा राष्ट्रवादीने अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. चाकूरमध्ये 5 पैकी 2 जागा राष्ट्रवादीच्या खिशात गेल्या आहे. या 2 तालुक्यांनीच राष्ट्रवादीला किंग मेकरच्या खुर्चीवर बसवलं आहे. अहमदपूर चाकुरी विधानसभा मतदारसंघातून 2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील आमदार झाले आहेत. बाबासाहेब पाटील सध्या मंत्री देखील आहेत. औसा या तालुक्यात एकूण 7 जागा आहेत. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 3 जागा जिंकल्या, तर 1 जागा राष्ट्रवादी अजित पवारांकडे गेली. औसा विधानसभा मतदारसंघातून यावेळेस भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. उदगीर या तालुक्यात एकूण 7 जागा आहेत. इथे काँग्रेसने 3, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2 जागा जिंकत समसमान लढत दिली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातून 2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री संजय बनसोडे आमदार म्हणून निवडून आले आहेत. संजय बनसोडे हे राज्याचे माजी मंत्री आहेत. रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी आणि जळकोट तालुके या छोट्या तालुक्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसने आपली ताकद लावली होती, पण राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी 1-1 जागा जिंकून आपली उपस्थिती दर्शवली आहे. रेणापूर तालुका लातूर ग्रामीण मतदारसंघात मोडतो आणि तिथे भाजपचे रमेश कराड आमदार आहेत, तर जळकोट तालुका अहमदपूर मतदारसंघात येतो, जिथे बाबासाहेब पाटील सध्या आमदार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत किंगमेकर कशी झाली? सध्या काँग्रेसकडे 23 जागा आहेत. त्यांना सत्ता स्थापन करायला अजून 7 जागा हव्या आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या 18 आणि राष्ट्रवादीच्या 12 जागा एकत्र केल्या तर हा आकडा 30 होतो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली ही लढत खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी 2017च्या 5 जागांवरून थेट 12 जागांपर्यंत मजल मारली आहे.
काँग्रेससाठी हा निकाल जरा संमिश्र आहे. 2017मध्ये काँग्रेस फक्त 15 जागांवर होती, तिथून त्यांनी 23 पर्यंत झेप घेतले आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ग्रामीण भागात पुन्हा एकदा पकड मिळवली आहे. पण सर्वात मोठा पक्ष असूनही मित्रपक्षांच्या कमतरतेमुळे त्यांना सत्तेपासून लांब राहावं लागण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आता अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन काय जादू करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपसाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 36 जागांवरून थेट 18वर येणं हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय. ग्रामीण भागातील शेतीचे प्रश्न, हमीभाव आणि स्थानिक नाराजीचा फटका भाजपला बसल्याचं दिसतं आहे. तरीही राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता राखण्यात ते यशस्वी झाले तर संभाजी पाटील निलंगेकर यांची रणनीती यशस्वी झाली असं म्हणावं लागेल. भाजपला सर्वात मोठा धक्का प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या त्या विधानाचा बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं त्यांनी विधान केलं होतं, ज्याचा फटका त्यांना लातूर महापालिकेत बसला होता. लातूर महापालिकेत काँग्रेसने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. आता जिल्हा परिषदमध्येही भाजपला थेट अर्ध्या जागांवरती यावं लागलं आहे. सध्या लातूरमध्ये हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमका कोणत्या पक्षाचा होणार? राष्ट्रवादीने पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची मागणी केली असल्याची चर्चा सध्या लातूरमध्ये आहे. जर भाजपने अध्यक्षपद राष्ट्रवादीला दिलं तरच ही युती टिकेल असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे आपले उमेदवार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांनी सावधगिरी बाळगली आहे. काही उमेदवारांना अज्ञात स्थळे हलवण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. या सत्ता स्थापनेत मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. हा निकाल केवळ लातूरपुरता मर्यादित नाही, आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही एक मोठी नांदी आहे. लातूरच्या ग्रामीण मतदारांनी दिलेला हा कौल महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांसाठी सूचक आहे. राष्ट्रवादीची वाढलेली ताकद भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करू शकते. तर मित्रांनो, लातूर जिल्हा परिषदेचा हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. संख्याबळानुसार महायुती सत्तेच्या जवळ आहे, पण राजकारणात काहीही होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? लातूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असावा? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवेल की राष्ट्रवादीच्या मदतीने भाजप बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला